उदय सामंत होते, आज आता गिरीश महाजन रवाना झाले नाशिकला. एक लक्षात घ्या, विधान परिषदेच्या निवडणुका या काही सरळ मार्गाने होत नाही. या काही फार मोठं महाराष्ट्राची सेवा करायची आहे, राष्ट्राची सेवा करायची आहे, समाजाची सेवा करायची आहे म्हणून कोणी 50-50, 100-100 कोटी रुपये खर्च करत नाही, हे मी स्पष्ट बोलतो. आणि एवढे प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून जे सेवा करायला जात आहेत, त्या सेवेमागचं इंगित सगळ्यांना माहीत असतं काय सेवा आहे ती. ज्याच्याकडे पैसे आहेत मतदार विकत घेण्यासाठी, तोच ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतो. कार्यकर्त्यांची ही निवडणूक राहिलेली नाही. कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आता कोण संकट मोचक, कोण अमुक मोचक, हे काय राहिले? कसले संकट मोचक? की माझ्या माणसाला निवडून आणायचं आहे, तू 100-150 कोटी रुपये खर्च करणार आहे, तो मतदारांना 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये देणार आहे. मतदार दोघांकडून पैसे घेतील, तिघांकडून पैसे घेतील आणि आपली पुढल्या 5 वर्षाची बेगमी करतील. याच्या पलीकडे ह्या निवडणुकांना आता अर्थ राहिला नाही. ज्या विधान परिषदेमध्ये एकेकाळी आचार्य यात्री, बरं का, आचार्य यात्री, ग. माडगुळकर, नादो महानोर, असे अनेक, विठ्ठलराव हांडे, असे अनेक मोठे मोठे, माननीय शरद पवार सुद्धा त्याच्यामध्ये होते, उद्धव ठाकरे होते, असे असंख्य ताकदीची आणि अभ्यासू माणसं या वरच्या सभागृहात जात होती. आता त्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे. हे दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. ज्या प्रकारे निवडणुका सुरू आहेत आता आणि यापूर्वी झाल्यात, ते निकोप लोकशाहीचं लक्षण नाहीये, अजिबात नाहीये. नाशिकमध्ये काय होणार? नाशिक आमचा उमेदवार नाहीये. आता नाशिक मधली जी लढाई आहे ही महायुतीमध्येच होणार आहे. ज्याचा भाव जास्त, ज्याचा रेट जास्त, ज्याचा शेअरचा भाव जास्त, तो निवडून येईल. मग संकट मोचक त्याच्यामध्ये काही करू शकत नाही पैशाच्या. तुमच्या नगरसेवकांना तुम्ही काही सूचना केल्या की नगरसेवक आमचे नगरसेवक विचारून नाही, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय देतील. हा निर्णय फक्त महाराष्ट्र नाशिक पुरता आहे का? अनेक भागामध्ये अशा प्रकारचा निर्णय, भले आमचे 10 मतदार असतील पण आम्ही त्याने भूमिका घ्यायला असतो. नाशिकमध्ये आम्ही सगळे मिळून साधारण 58, 59, 60च्या आसपास आहेत असं मला काल कळलं. मी काय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुद्दाम पडलो. त्याच्यामुळे आता पाहू आम्ही.